दाखवा हरडे, दाखवा जरा. हे बघा हरडे जमवायला आले, दाखवा जरा हरडे. हे बघा हरडे. अच्छा असे सुके. तर रानामध्ये अशा प्रकारे आता हरडे वगैरे झालेले आहेत, काही सुकलेत. आता ते जमवण्यासाठी हे आदिवासी लोक असे रानामध्ये फिरतात. बरीचसे लोक आलेले आहेत. आता इथे या फक्त दोघी जणीच आहेत, तर बाकीचे दुसऱ्या मार्गाने असतील. इकडे पण आहेत, हे इकडे आहेत. एक दुसरं आहेत ते. याचं 15 रुपये किलो आहे. कोवळे असतात त्यांचं जास्त आहे. कोवळे सुकून बाळ हरडा ते नाही. हा मी इथलाच शेवऱ्यातलाच. मी महाडिक. मी काय कुठे लांबचा नाही हो, असं तुम्ही घाबरू नका. चोर सुटलेत. मी पुन्हा आलो तेव्हा घाबरलात वाटतं तुम्ही. अच्छा हा, मला पहिल्यांदाच बघितली तुम्ही तेव्हा. अच्छा आम्ही काय 9-10 वर्ष आम्हाला इथं झाले. हो, तुम्ही आम्हाला कांडल पण बांधून दिली होती. वरच्या घरात दिली होती ती. कुठल्या वरच्या घरात? नाही नाही नाही, ते नाही, तिकडे खाली. घरात जाता आणि तो पायऱ्या येता. हा हा बरोबर, आता ओळखलात तुम्ही, लक्षात आलं असेल तुमच्या. आणि ही कोण तुमची सुनबाई का तुमच्या? आम्ही मोबाईल पण लावा येतात तिथं. चार्जिंगला येतं नाही. आमच्याकडे पण लावतात कधी कधी, जास्त असले की आमच्याकडे एखाद दुसरा लावतात. हो आज सुट्टी घेतलीत? आज माझं पावडर काल आटपली ना. पावडर आटपली? सुट्टी घेतला. बसून तरी काय आहे, काय 4 पैसे भेटतील कुठं. हे नेऊन कुठे विकता? मंडणगडला. मंडणगडला? मंडणगडला घेतात काय? दिवसभर जमत 10 किलो भेटतो. 10 किलो मध्ये 150 रुपये झाले. तेवढा माल पण पाहिजे न्यायला. 2000 रुपये दिलं होतं ते सगळं माल पाहिजे. तर मंडळी अशा प्रकारे हे आदिवासी लोक ना सगळीकडे जंगलामध्ये फिरत असतात. तर यांचं गाव खूप दूरवरती आहे, मात्र आता इकडे कामाला आहेत. तर अशा प्रकारे सगळ्या रान हे फिरत असतात. आणि आता थोड्या टायमाने काजूंचा सीझन झाला ना की रानामध्ये जे रानामध्ये काजू आहेत त्या काजूंवरती गावातील लोकांना मात्र एक बी सापडत नाही. कारण का हे लोक अशा प्रकारे लवकर ज्या दिवशी कामाला जाणारे असतील त्या दिवशी ते सकाळचे लवकर जातात आणि लवकर घेऊन येतात. आणि आपण जायच्या अगोदर ते घरी, जेव्हा आपण म्हणजे घरातून निघतो तेव्हा ते रानातून घरी जातात. आंब्याचं कंपाऊंड आहे, ते कंपाऊंड साफ करण्यासाठी आलेली लोक आहेत. तर अशा प्रकारे आज त्यांना सुट्टी आहे, त्यामुळे मग सुट्टीच्या दिवशी अशा प्रकारे रानांमध्ये फिरत असतात. ते घरी म्हणून कधी थांबणार नाहीत. कुठेतरी नदीत जातील, कुठे ना कुठे काही ना काहीतरी करत असतील. आणि आता हे काय करतात माहिती आहे का, त्यांच्याकडे जे मासेमारीचं औषध आहे ना, म्हणजे फवारणीसाठी, आंब्याच्या फवारणीसाठी औषध वापरलं जातं, तेच माशांना पाण्यामध्ये टाकलं तर मासे मरतात, कोळंब्या मरतात. तर आता हे आदिवासी लोक जास्त प्रमाणामध्ये हे लोक आता अशा प्रकारे मासेमारी करतात. बऱ्याचदा नदीमध्ये औषध टाकून खेकडी, कोळंब्या, मासे अशा प्रकारे ते करतात. तर त्यामुळे अशा प्रकारे नदीतील माशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर हे फक्त आदिवासीच करतात असं नाही, बऱ्याचदा गावातील लोकंसुद्धा अशा प्रकारे करतात. तर त्यामुळे कुठेतरी निसर्गाची हानी होते. तर आता भटकत मला हे भेटले तर मी तुम्हाला दाखवलं. तर अशा प्रकारे आहे हे आदिवासी. बघा इकडे आमच्या गावातील लोक कोणी नाही सापडणार. तिकडे गावातील लोकांच्या आजूबाजूला ना काजू वगैरे आहेत, काजूची झाडं आहेत, बऱ्याच लोकांची कंपाऊंड आहेत, परंतु ते साफ करायला वगैरे असं कोणी आलेलं कोण तुम्हाला भेटणार नाही. मात्र हे आदिवासी मात्र अशा प्रकारे रानांमध्ये फिरताना तुम्हाला आलात तर नक्की कधी ना कधीतरी भेटते. आता त्या म्हणत होत्या की दुसऱ्या
मंडणगडवरून पण म्हणजे खूप दूरवरून लोक इकडे येतात अशा रानांमध्ये. आणि इकडे दुसरं एक गाव आहे, त्या गावामध्ये बाईक उभ्या करतात आणि अशा प्रकारे रानांमध्ये येतात. त्या मला सांगत होत्या आता. बघूया, त्यांच्याबरोबर दुसरे पुरुष मंडळी होते, ते आपल्याला त्यांना भेटायचं आहे. मात्र ते आपल्याला काय भेटलेच नाहीत अजून. त्यांना आम्ही शोधतोय, कुठे भेटतील काय बघूया. तर रानामध्ये फिरायला ना मला तर खूप मजा येते. तर त्या दोघी लेडीज होत्या ना, तर त्यांनी पहिल्यांदा मला जेव्हा बघितलं तेव्हा त्या घाबरल्या. कारण त्यांना वाटलं की कोण आहे काय माहिती नाही. आणि मी त्यांच्याकडेच चाललो होतो. तर त्यांना वाटलं की कोण आहे काय माहीत नाही. त्या पहिल्यांदा घाबरल्या, खूप घाबरल्या. अ, भीत पहिल्यांदा माझ्याशी बोलत होत्या. त्यानंतरला मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका. तर मी काही दुसरा लांबचा कोणी नाही आहे. त्या म्हटल्या की नाही, बाहेरचे असे कोणी फिरत असतात चोर वगैरे, तर भीती वाटते. अ, तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घाबरू नका, मी काही लांबचा नाही. मी म्हटलं मी तुम्हाला ओळखतो. तर कारण हे लोक आहेत ना, ते आमच्या जवळपास एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडमध्ये नेहमी कंपाऊंडची साफसफाई करण्यासाठी येत असतात. तसं सांगितल्यानंतरला त्यांना थोडासा धीर आला आणि मग त्या व्यवस्थित बोलायला लागल्या. तर नाहीतर त्या खूप घाबरल्या होत्या. कोण आहे आणि काय करेल आणि काय नाही असं त्यांना वाटत होतं. तर मंडळी, हा कॅमेरा आपण जवळजवळ 10 दिवसापूर्वी इथे सेटअप केला होता. आता त्यामध्ये इकडे जो समोरून गेला असेल, प्राणी गेला असेल, पक्षी गेला असेल, तर सगळं कॅप्चर झालेलं असेल. तर आता आपल्याला नंतरला माहिती पडेल की यामध्ये कोण इकडून या रस्त्याने गेलेला आहे, कोणता प्राणी गेला आहे, कोणता पक्षी गेला आहे. तर सगळं आपल्याला माहिती पडेल. तर तुम्हाला हे सगळं आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. कोण प्राणी असेल, तर कोणता प्राणी पक्षी असा दिसला असेल, तर तुम्हाला ते पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर तुम्ही आता जर हा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती पाहत असाल, इंस्टावरती पाहत असाल तर फॉलो करा. तर चला, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.